तोंड धुता धुता बघितलं खालती की मॅडम अशी अशी काय करतात. हात मला दिसायला लागले. तुम्ही बोली ही मॅडम आता गेली, ही अशी का करते, हिला काही झालं का ही मॅडमला. नंतर मी बघून असे बापरे, त्यांनी व्हिडिओ पण काढला. तसंच टॅटू बापरे जाम खतरनाक काटा भांगाला तर लागायला लागला. मुंजा का काय. मुंजा सारखं त्याला ना तवा हलका वाटायचं त्याला. आणि असं रडताना दिसायची तिला. त्याला एक ताट पडला ते ह्याच्यामध्ये स्टँडवर, दुसरा ताट पडला. तर मला पण आवाज आला सोनू. मग मी आवाज काढला, कोण आहे असं करून काही. आणि नंतर तिने काय ते मांडली आहे ना, ती आपटली. मग असं पूर्ण ती भडकली. मी भडकली नाही. ते कोण आहे, काय आहे तुझं, काय आहे, का आम्हाला त्रास देते, कशाला घाबरवते. आम्ही लोक सर्व असे एकत्र बसलेलो आणि काही हॉरर गोष्टी निघाल्या. आणि तुम्हाला तर हॉरर गोष्टी खूप आवडतात. सो 4-5 हॉरर गोष्टी आहेत ज्या आमच्यासोबत रिअलिटीमध्ये घडलेल्या, माझ्यासोबत, मम्मीसोबत, मामीसोबत. सो त्या गोष्टीचा आपण हा आता ब्लॉग स्टार्ट करतोय. सो लेट स्टार्ट. बघूया कोणत्या त्या हॉरर गोष्टी आहेत. आणि एकदम रिअल आहे, म्हणजे रिअल काय बोलतात इंग्लिश मध्ये, रिअल इन्सिडेंट. रिअल इन्सिडेंट आहे. रिअल हाऊ कुड यू डू दिस. हाऊ कुड यू डू दिस. रिअल इन्सिडेंट. सो रिअल इन्सिडेंट आहे. तर नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या युट्यूब चॅनलला. आता आमचा इथे एक विषय निघालाय आणि इथेच आहे. इथे समोर बिल्डिंग आहे. मम्मी सोबत जे किस्सा झालेला तो आता आमचा एक विषय निघालाय की मामी सोबत झालेला आहे. मामी जिथे आधी काम करायची तर त्या ऑफिसमध्ये मामी सोबत काहीतरी भूताचा किस्सा झालाय. वॉशरूम मध्ये काय झालेला मामी. काय नाही, मी वॉशरूम मध्ये चेंज करायला गेलेली. तर तिकडे वॉशरूम मध्ये म्हणजे तोंड धुवत होती. तर तिकडे कसं वॉशरूम मध्ये मोठे मोठे ग्लास असतात, म्हणजे काच असतात ना रे, मिरर जे होते मोठे मोठे. ते वॉशरूम मध्ये असे 6 वॉशरूम होते लाईन. 6 वॉशरूम मध्ये मी म्हणजे तोंड वगैरे धुवत होती ना, ते खालून मला वॉशरूम मधून ते असं हात दिसले असं असं करताना. तर पहिले एक मॅडम दिसली मला मेन डोअर मधून येताना. ते मेन डोअर मधून येताना बघितलं, तिने माझ्याकडे हसली, मी पण हसली तिच्यासमोर. मग नंतर मग ती गेली ह्याच्यामध्ये वॉशरूम मध्ये गेली आतमध्ये. तर मी तोंड धुता धुता बघितलं खालती की मॅडम अशी अशी काय करतात. हात मला दिसायला लागले. तुम्ही बोली ही मॅडम आता गेली, ही अशी का करते, हिला काही झालं का ही मॅडमला असं. तर मी आवाज दिला, मॅडम मॅडम करून आवाज दिला तिला. तर 1 नाही 2 नाही, परत ते जे हात असं हलवत होते तर परत हात म्हणजे स्टॉप झाले तिथेच. तर मी बोलली जाऊ दे, काहीतरी करत असणार. तर मग परत मी बघितलं तर परत तशीच करत होती ती. तर मी बोलली हिला झालं काय नक्की. परत मी आवाज दिला 2दा-3दा आणि मी गेली तिकडे जवळ बघायला. व्हिडिओ काढत होते ना तुम्ही. अरे हा, तो व्हिडिओ पण काढलेले. ते व्हिडिओ मला डिलीट करायला लावला, कारण की मला दुसऱ्या दिवशी लगेच ताप आला. कारण की मी तिकडे गेली ना, तर मी वॉशरूम म्हणजे ते दरवाजा आहे ना, डोअर खटखट काय ते ओपन होता, म्हणजे असं लॉक नाही केलेला. मी लगेच ते धक्कलला ना, तर कोणच नाही. त्याच्यानंतर मी बघून असे बापरे. त्यांनी व्हिडिओ पण काढला की त्या हात हलवतायत ना, त्याचा व्हिडिओ पण झाला त्यांचा काढून. ते घाबरलेले, म्हणजे त्यांना वाटलं की काय झालं की काय मॅडमला. ते घाबरलं. मला ते गोष्ट बोलायला. त्याच्यानंतर मग ते जरा ताप बी पकडला वगैरे भरला. नंतर पंडितला दाखवलं. भाऊजींनी माझे त्यांनी प्रे केलं माझ्यासाठी, कारण की ते टेन्शन आहेत ना. मग त्यांनी मला ते लगेच ते व्हिडिओ डिलीट करायला लावला. मला बोलते असं कधीच काढायचं नाही मला बोलते. आणि कोमल, ते अन्नूच्या पोराला काय झालेलं का, तुम्हाला स्टोरी सांगितली ते पण गोवाला गेलेले ना ते लोक. अन्नू मावशीच्या पोराला, माझी बहीण मोठी बहीण विशाल माहितीये ना तुला. हा माहितीये ना. हा, ते लोक सगळे मित्र गेलेले, फिरायला गेलेले गोवा साईडला. मग तिकडे ते लोकांनी एक रूम घेतलेला. त्या रूम मध्ये म्हणजे असं काहीतरी घडलेला एक लेडीज बरोबर. हॉटेल रूम तिकडे ती मेली असणार, काहीतरी झालं होता. पण जे मुलांनी त्याच्याबरोबर हे केलेला ना,
त्याला ना इकडे कुठेतरी टॅटू होता. तोच टॅटू विशालकडे हातात होता. काय बोलता? हा, तसंच टॅटू. बापरे. जाम खतरनाक काटा tattoo आहे. सांगायला हा. बापरे. तर तेच टॅटू त्याच्या हातात होता तसंच सेम. तर ती आहे ना त्याच्या इकडे बसून आलेली. ती मुलगी आहे ना त्याच्या इकडे बसून आलेली याच्यावर. समजलं, वजन होतं. वजन त्याला वजन लागायला लागला. मुंजा का काय? मुंजा रे मुंजा सारखं. त्याला ना वजन लागायला लागला की असं का अचानक. म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला ते लोक तिथे राहिले ना तर त्याच्याशी रोहित! भरपूर असं ब्लॉग घडलं चालू आहे. की त्याला कधी आरशामध्ये काय असं अचानक दिसायचा वॉशरूम मध्ये गेल्यावर. परत त्याला असं बसलेले होते ना त्याला असं कोण जाताना दिसलं भास व्हायचा. असं हे व्हायचं त्याला. तर त्या मित्र लोकांना सांगायचं पण की मी रात्री उठलेलो तर मला असं झालं. ते काय नाही मित्र लोक त्याला हसा म्हणजे त्याच्या सांगते मस्करी करायला लागले. ते काय पण तू काय भूत वगैरे हे काय आपण सगळे झाले आम्हाला तर असं काही दिसलं नाही. त्याला असं चिडवत होते सगळे. म्हणून तो जास्त मग बोलायचा नाही बघायचा ना तर तो सांगायचा नाही ते लोकांना. हा मग त्याला असं एक वेळा बाल्कनीमध्ये असं लेडीज अशी उभी राहिलेली दिसलेली. आणि मग ते लोकं उतरवलं निघाला. कसं? असं स्प्रे वगैरे करून त्याला. कसं माहित पडलं त्याच्या मानलं ते वजन वगैरे त्याला लागायचं ना तर म्हणजे असं कुठे जाणं तर वजन बोलायचं मला हा लय दुखतं लय खांदे दुखतं. दुखतात. हा असं बोलायचं मला हा खांदे लय दुखतं मला प्रॉब्लेम होतो मला लय सगळे बोलतो असं कसं फिरायला आल्याने तू हे दुखतं नाही तू दुखतं करायला. मग नंतर घरी गेला ना तर त्यांची ते विंडो आहे ना ते विंडोच्या इथे बसलेली त्याला दिसायची. बापरे. तो वय हलका वाटायचं त्याला आणि असं रडताना दिसायची ती तिला अच्छा. असं. मग त्याने माझ्या बहिणीला सांगितलं विशाल. तिच्याबरोबर काय झालेलं कुठलेलं काय ती जी त्याच्यावर हा नंतर तिने सांगितलं जेव्हा ते उतरवायला आले ना तेव्हा खतरनाक झालेलं. त्यांनी जे उतरवला ना तेव्हा तर त्याला ते पंडितनी बोलवला म्हणजे ते लोक करतात काहीतरी. ते माझ्या ताईने मला सगळं सांगितलं ती गोष्ट. बोलवला आणि तिला विचारलं तर तू ही हा मुलाच्या मागे का आलीये. तो बोलतो हा मुलगाने माझ्या रेप केलेला असं म्हणजे तिने सांगितलं की असं असं केलेला होता. माझा बॉयफ्रेंड होता त्याने मला घेऊन आलेला आणि 2-3 जणांनी असं केलेलं माझ्यासोबत आणि मला त्या जागेवर मारून पण टाकलेला असं मग तिने सगळं सांगितलं. मग तिने सांगितलं टॅटू होता हा टॅटू. त्याला सांगितलं की तुला कसं असं वाटलं की हा तोच मुलगा आहे. तो बोलते त्याच्या हातात टॅटू आहे असं सांगितलं त्यांनी. तोच टॅटू माझ्या बॉयफ्रेंडच्या ह्याच्यावर होता म्हणून ते टॅटूमुळे ते टॅटू नंतर ते काढायला लावलं. काढलं हा त्याने काढून टाकला हातात बनवलेला होता असा ड्रॅगन बापरे. सारखा. आणि मग तिला मुक्ती भेटली का परत गेली तिकडे? ते माहिती नाही आपल्याला पण ते ताईंनी मला जे आहे तेवढं मला सांगितलं तेवढं. Okay. ते पण ऐकलेला डेंजर ऐकलेला. पण मला सांगते जे वॉशरूमचा झालेला ना रिअल ते डेंजर मी लाईफ मध्ये कधीच असं बघितलं नव्हता. बापरे. कधीच नव्हतं बघितलं लाईफ मध्ये असं की असं पण होतं म्हणजे आपण ऐकलंय. तुमचं ते झालेलं ना पहिले भांड्यावर ते नायगावला झालेलं ते फक्त भांडी वगैरेचा आवाज यायचा फक्त ते आवाज होता जे नायगावला झालेलं तो. ते ताई पण होते बॉबी छोटासा होता 8-9 वर्षाचा होता. सोनू माझा होता काय बापरे. बोलता 3-4 कहाण्या निघाल्या इकडे. 2 मी स्वतः होतो जे मामी आता स्टोरी सांगते ना कोमल सांगितलंय ना मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलंय ना मी स्वतः होतो आणि आम्ही 4 जण होतो. आणि ते कसं झालेला की आम्ही लोक तिथे नवीन म्हणजे राहायला गेलेलो नायगावला वसई नायगावला. तर तिकडे मी आणि ताई आणि तिथे कसं पहिला नालासोपारा विरार साईडला कसं ट्रेन टायमावर म्हणजे नाही टायमावरती होत्या म्हणजे अर्धा तास साईडला कसं आहे तसं होतं इथे विरारला त्या टायमात 2006ची गोष्ट आहे ती. 2006-2005ची गोष्ट आहे ती. तर त्यावेळी म्हणजे असं टायमावरती म्हणजे व्हायचं ट्रेन. तर हे लोक काय करायचे लोकांना लांब पडायचं तिकडनं यायला जायला म्हणून हे लोक परेडलाच राहायचे. हे 2 भाऊ मिलिंद भाऊ आणि हे बोलायचे की आम्ही यायला जायला आम्हाला खूप लांब पडतो. आता तुम्हाला लोकांना घर दिलंय तुम्ही 2 जणी आहे राहा. तर आम्ही 2 मी आणि ताई आणि बॉबी आणि सोनू आम्ही 4 जणच होतो आणि हे लोक हप्त्याने एकदा यायचे 2 जण. तर आम्हाला म्हणजे असं रात्र व्हायची ना तर आम्हाला भास व्हायचा कसं पण काय पण की कसला तरी आवाज येतो. हा भांडी घासते हा असं आवाज यायचा आम्हाला. तर हे मला कधी सांगायचे तर कधी मी त्यांना सांगायचे की तुम्ही होते का. ते बोलायचे नाही मी मला विचारायचे असं व्हायचं. नंतर एक दिवस तर काय झाला काय होता काय माहिती त्या टायमात
की हा तर आम्ही लोक असेच झोपले, ताई असे किचनच्या इथे आम्ही लोक असेच झोपले. असं वन रूम किचनच होता, जास्त मोठा नव्हता तो रूम. असं पकडणार मी इथे, बॉबी इथे, मेहुल इथे आणि मी कोमल इथे. असं आम्ही झोपलेलो असे. तर असं आम्ही लोक झोपलेलो होतो आणि पहिला एक ताट पडला ते ह्याच्यामध्ये स्टँडवर. त्याच्यानंतर मग दुसरा ताट पडला. तर मला पण आवाज आला, सोनू छोटा ना दूध प्यायचा, तर तो उठून गेला रडत. मग ताई पण, आणि आम्ही झोपेमध्ये आम्ही दोघी जणी आणि मी किती वर्ष आवाज येतो. तू काय 7-8 वर्षाचा असला, तुला समजायचं. मला समजायचं तेव्हा. हा, तू 7-8 वर्षाचा होता, सोनू 1.5 वर्षाचा होता हा. आपला. तर आम्ही आवाज, ताई पण आवाज ऐकते, मी पण आवाज ऐकतो, आम्ही दोघी जणी आवाज ऐकतो. ती पण आवाज ऐकते, मी पण आवाज ऐकते भांड्यांचा किचन मधून. आम्हाला वाटलं उंदीर वगैरे असणार की काय, पण उंदीर काय स्टँडवरनं टाटा थोडी काढणार. एक ताट पडला, दुसरा ताट पडला, तरी हे मला बोलतात कोमल काही खरं वाटत नाही. मी पण हा बोलते आवाज येते, आणि हळू आम्ही दोघी जणी आवाज येतो काय? हा. हा ताई येतो. असं. मग मी आवाज काढला, कोण आहे? कोण आहे असं करून ताई. आणि नंतर तिने काय ते मांडली आहे ना, ती आपटली. मग असं पूर्ण रागवली ती, भडकली. मी भडकली नाही. ते कोण कोण आहे? आहे? काय आहे तुझं? काय आहे? का आम्हाला त्रास देते? कशाला घाबरवते? असं कडक आवाज काढला मी असा. हिला बोलली घाबरू नको, पोरं आहेत आपल्याकडे, आपण घाबरले पोरं पण घाबरते. आम्ही ते घरामध्ये रात्र अशी काढली ना, कारण की आम्ही नवीन खाली खाली ते जे लागलेली होती ना ती पूर्ण आता खेड्यामध्ये अटकलेली भांडी. चल एक अटकणार एक निघणार, असं थोडी ना आपटून आमट्यासारखे हे होणार. खालच्या लोकांना सांगितलं आपल्याला बाई जळून मेले म्हणून. आम्ही दुसऱ्या विचारलं दिवशी आम्हाला तुम्ही लगेच खाली केला ना? हा, लगेच ते room खाली करून लोकांना पैसे आम्ही पण नाही बडबड घेतले. केलं. नाही घेतलं आम्ही लोकांनी, पैसे पण नाही घेतले. पण कसे फसवतात बघ ना, जसं आपल्याला इथे फसवलं. सेम आपल्याला. हा, सेम बाई मेलेली आणि आपण राहायला गेलो. कसं झालेलं माहितीये, ती बाईच्या आणि तिच्या नवरा बायकोच्या भांडणं झाले. आम्हाला एक बंगाली आहे ना बाजूची, तिने आम्हाला कधी पण सांगितलं. आणि ह्या लाईनीचे जेवढी रूम होती ना, 6 रूम तेवढी बंद होती. आणि या साईडचे 6 रूम आहेत ना, त्याच्यामध्ये होते माणसं. चाळ सिस्टम होती. हा, आणि या साईडला 6 रूम तर खाली होती. फक्त तेच एक रूम होतो आम्ही जे गेलेलो राहायला. तर आम्ही लोक पण तेच बोलते, आपल्या इथे लाईनीत पूर्ण खाली आहे, इथे आहे. मग ती बंगाली लोक आमच्याशी स्टार्टिंगला वार्ता नाही करायची. आम्ही नवीन नवीन गेलो. 40,000 रुपये दिलेले मामानी, घेतलेच त्या नाही. टायमात. त्या टायमाला 40,000. एवढे का 40? म्हणजे ते म्हणजे room देत आम्हाला होतो. देत होता तो. हळूहळू हळूहळू देत. आम्ही त्याला देत होते तो पैसे. आपल्याला काहीतरी म्हणजे दंड विकत झालेला घेत होते होता. तुम्ही लोक? 60,000 दंड झालेला. विकत होते. हा. विकत घेत होते, विकत होते. हा, हा. 40 मामाने कॅश दिलेली. 40,000 किंमत होती त्याची. आणि आम्ही बोललो की बरं आहे ना, स्वस्त हा, आम्ही खूप आम्ही झालो. आणि आम्ही बोललो आम्ही बरं खूप आहे. झालो. आम्ही खूप झालो. 60-70 रुपयाला रूम, म्हणजे घर आपलं स्वतःचं होतं, अजून काय पाहिजे. 2005 ची गोष्ट आहे. एलपिस्टनवरून निघाला तो पहिला बुक हा, केलेला. नायगावला. नायगावला. तर आम्ही लोक बोललो की चांगलं आहे ना, बरं आहे इथे. आणि तो जो बिल्डर होता ना, तो बिल्डरचा पण दादा मॉडेल. हा. कसं असतं, फसवणारी लोक फसवतात. सो तुम्ही सुद्धा कुठलाही घर रेंटनी घ्याल तर सगळ्या चांबर चौकशा करून घ्या. कारण आम्ही ह्याच्या आधी जिथे रेंटने राहायचो, माझं नवीन घर बनण्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलेलं, आपलं नवीन घर बनताना आम्हाला 4 ते 5 महिने लागत होते घर बनण्यासाठी. 1 वर्ष राहिलो तरी पण आपण. हा, सो आम्ही तो घर बनताना आम्ही भाड्याने राहिलेलो. त्याच्याच आजूबाजूची बिल्डिंग आहे. सो त्या बिल्डिंग मध्ये पण आम्हाला असंच फसवलं. आम्हाला असं सांगितलेलं की तिकडे ना 3 वर्ष एक भाडोत्री राहिला आणि त्याचा 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट संपला. नाही 5 काचे काहीतरी. नाही 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होता. मी बोललो सिरियसली, नंतर मला क्लिक झालं 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होता आणि त्याचा 3 वर्षाचा आता कॉन्ट्रॅक्ट संपला, म्हणून त्याला आता खाली करायला सांगितलंय. खूप lucky room आहे. लकी रूम आहे आणि 3 वर्ष तो राहिला आणि त्याला इकडनं ना जायची इच्छा नव्हती, पण त्याचा कॉन्ट्रॅक्ट संपला म्हणून त्याला इकडनं जावं लागतंय. मी बोललो सिरियसली असं. नंतर मला क्लिक झालं की असे स्ट्रॅटेजी यूज करून ते लोक असे रूम रेंटनी देतात. आणि दुसरी गोष्ट, तिकडे आमच्या नंतर अजून एक भाडोत्री गेला. सो तो सुद्धा 2 महिन्यांनीच लगेच खाली केला. मला नंतर खबर आली. आणि असे रूम्स असतात, तुम्ही नीट बघून घ्या वगैरे. आणि पहिला आजूबाजूला विचारा रूम रेंटनी घेताना की इथे काय झालंय किस्सा वगैरे.
सो त्याच्यानंतरच घ्या. स्वतःच पण स्वतःचा घेताना तर मेनच, हा. पण रेंटनी घेताना सुद्धा. आणि या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या. काय सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर समजल्या असतील आणि मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींची काळजी घ्या. ब्लॉग आपण आता इथे एंड करूया. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या युट्यूब चॅनलला भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत परत एकदा काहीतरी नवीन घेऊन.